आणि यानंतर याच संदर्भातली आणखीन एक अपडेट। ठाणे जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमधला संघर्ष आता जास्त तीव्र झालाय। भाजपने मला परवानगी दिली तर मी शिवसेना संपवून टाकेन असं वनमंत्री आणि भाजपचे नेते गणेश नाईक म्हणाले होते। त्या विरोधात खासदार नरेश म्हस्केंनी रवींद्र चव्हाणांना पत्र लिहिले। गणेश नाईकांना शिवसेनेला संपवायची परवानगी द्याच, आम्हीही सज्ज आहोत असं म्हस्केंनी लिहिले। गणेश नाईक नेमकं काय म्हणाले आणि त्याच्यावर काय उत्तर येतात शिवसेनेकडून तेही पाहूया। पुंडलिक म्हात्रेला ज्या अखंड काँग्रेस असताना डोंबिवली कल्याणमध्ये नगराध्यक्ष कधी काँग्रेसचा होऊ शकला नाही, ते पुंडलिक म्हात्रेला महापौर मी बनवला पुढे। म्हणजे मग काय राहिलं, जिल्हा परिषद त्यावेळेला राष्ट्रवादीची होती, जिल्हा सहकारी बँक टीबी ठाणे जिल्हा सहकारी बँक राष्ट्रवादी होती। म्हणजे किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना, ह्यांचे नामनिशाण साफ करतात। त्यांनी पक्षाकडे जी परवानगी मागितलेली आहे आणि त्याकरता त्यांच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांना आम्ही पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही द्या एकदा त्याला परवानगी। आमचं नामोनिशान मिटवण्याची जे भाषा करतायत त्यांना तुम्ही एकदा परवानगी द्या, आमचं नामोनिशान मिटवण्याकरता मैदानात त्यांना येऊ द्या, आम्ही सुद्धा मैदानात उतरू। नाही, हे शीतयुद्ध वगैरे काही नाही। शेवटी एक एक भावना जी आहे ती त्यांनी व्यक्त केली, आपण जे विचारतात त्याला त्यांची भावना ते व्यक्त करतात। आता ठाण्यामधून जाऊयात कल्याण डोंबिवलीमध्ये, कारण तिथे सुद्धा महापौर पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू आहे। ज्यांची संख्या जास्त त्यांचा महापौर होणार असं वक्तव्य शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी केले। 29 आणि 30 तारीख ही फॉर्म भरण्याची तारीख आहे। त्या दिवशी चित्र स्पष्ट होईलच। या बाबतीमध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या दृष्टीने आपापला महापौर व्हावा म्हणून प्रयत्न करत आहेत, परंतु संख्येला महत्व आहे। ज्यांची संख्या जास्त त्यांचा महापौर होणार आणि निश्चितपणे ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेची संख्या बहुमतात आहे तिथे शिवसेनेचा महापौर निश्चित होईल।